नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त कंपनी स्विगी लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर बघणार आहोत की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे क्विक कॉमर्स बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे पण आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, थर्ड नंबरवर आपण बघणार आहोत की या कंपनीने इस्टिमेटला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि फोर्थ पॉईंट आणि लास्ट पॉईंट म्हणजे स्विगी लिमिटेडची थोडी आपण बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचा नंबरचा टायमिंग. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडचे नंबर आले आहे 31 जुलै 2025 म्हणजे आज पावणे 4 वाजता. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिले स्विगी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3,222 कोटी रुपयांनी 4,961 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे कंपनीचा रेव्हेन्यू 4,410 कोटी रुपयांनी 4,961 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3,310 कोटी रुपयांनी 5,048 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील टोटल इन्कम स्विगी लिमिटेडचा वाढला आहे 4,531 कोटी रुपयांनी 5,048 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितला तर तो टोटल इन्कमपेक्षा जास्त आहे आणि इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3,908 कोटी रुपयांनी 6,244 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 5,610 कोटी रुपयांनी 6,244 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस हा टोटल इन्कमपेक्षा जास्त आहे. आणि सरळ गोष्ट आहे, ही कंपनी लॉसमध्येच आहे. तर चला लॉस बिफोर टॅक्स बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा लॉस बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. ही कंपनी एका वर्षाआधी 611 कोटी रुपयाच्या आणि आता जवळपास 1,200 कोटी रुपयाच्या बिफोर टॅक्स. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील या कंपनीचा लॉस बिफोर टॅक्स वाढला आहे 1,081 कोटी रुपयाच्या लॉस बिफोर टॅक्समधून आता 1,200 कोटी रुपयाच्या लॉस बिफोर टॅक्समध्ये ही कंपनी आली आहे. तर चला आता आपण या कंपनीचा लॉस फॉर द पिरियड म्हणजे नेट लॉस बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा नेट लॉस इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 611 कोटीने 1,197 कोटी. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील नेट लॉस वाढला आहे 1,081 कोटी रुपयांनी 1,197 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा EPS बघितला तर तो सुद्धा लॉसमध्येच आहे. तर मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.76 रुपीजच्या लॉसमधून आता आला आहे 5.04 लॉसमध्ये रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.60 रुपीजच्या लॉसमधून वाढून आता आला आहे 5.04 रुपीजच्या लॉसमध्ये. चला मित्रांनो, आता आपण बघूया या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या
क्वार्टर 1मध्ये स्विगी लिमिटेडने फूड डिलिव्हरी बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1800 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच आउट ऑफ होम कन्झम्पशनमधून 77 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट या कंपनीचा बिझनेस बघणार आहोत, तो म्हणजे क्विक कॉमर्स म्हणजे इन्स्टामार्ट. तर मित्रांनो, या कंपनीचा क्विक कॉमर्स बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे. 374 कोटी रुपयांनी 806 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 690 कोटी रुपयांनी 806 कोटी रुपये. आणि सप्लाय चेन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेस सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1268 कोटी रुपयांनी 2259 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 2004 कोटी रुपयांनी 2259 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू बघितला तर तो आला आहे क्वार्टर 1मध्ये 4962 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण या कंपनीच्या नंबरला इस्टिमेटसोबत कम्पेअर करून बघूया. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडचा रेव्हेन्यू आला आहे या लेटेस्ट क्वार्टर 1मध्ये 4961 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट होतं की स्विगी लिमिटेडचा रेव्हेन्यू येईल 4877.56 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, इथे स्विगी लिमिटेडच्या रेव्हेन्यूने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण नेट लॉस बघूया. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडचा लेटेस्ट क्वार्टर 1मध्ये नेट लॉस आला आहे 1197 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट होतं की याचा नेट लॉस येईल 931.85 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, इथे लॉस वाढला आहे स्विगी लिमिटेडचा ॲज कम्पेअर टू ब्लूमबर्ग इस्टिमेट. आणि मित्रांनो, इथे इस्टिमेटला याने मिस केले आहे. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मिक्स आले आहे. रेव्हेन्यूने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे आणि नेट लॉसने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला मिस केले आहे. चला मित्रांनो, आता आपण स्विगी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण स्विगी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस निगेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये आला आहे जवळपास 10,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ते 0 आहे. तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते फक्त जवळपास 30 कोटी रुपये आहे. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो जवळपास 3,300 कोटी रुपये आहे. आणि जर आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो सुद्धा 0 आहे. आणि मित्रांनो, जर आपण स्विगी लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 7.36%, DISची होल्डिंग आहे 13.53% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 71.38%. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले स्विगी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण बघितले की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. नंतर या कंपनीच्या नंबरला आपण इस्टिमेटसोबत कम्पेअर करून बघितले आहे. आणि नंतर आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.